साप म्हणजे कुणाला अंगावर शहारे येतील असा सरपटणारा प्राणी। अनेकांची साप पाहून गाळण उडते। मात्र औरंगाबादच्या नितीन जाधव नावाच्या एका तरुणानं सापाला पकडायला एक काठी बनवली आहे। पाहूयात। भल्या भल्यांची गाळण उडवणारा साप म्हणजे भयानकच। नुसतं पाहताच अनेकांची भंबीरी उडते। सर्पदंशामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागतो, तर भीतीपोटी अनेक जण या शेतकऱ्यांचा मित्र असलेल्या सापाला मारून देखील टाकतात। मात्र या सापाला न मारता, इजा न पोहोचवता पकडता आलं तर? हो, औरंगाबादच्या नितीन जाधव या तरुणानं हे साध्य करून दाखवलंय। नितीन सर्पमित्र आहे। साप निघताच अनेक जण त्याला बोलावून घेतात। नितीन देखील ते साप पकडून त्यांना वनविभागाकडे सोपवतो। मात्र हे करताना धोकाही असतोच। अनेक साप विषारी असतात, त्यामुळे जीवाला धोका असल्यानं त्यानं घरच्या घरीच साप पकडण्याची एक आधुनिक काठी तयार केली आहे। एका पाईपच्या माध्यमातून पाईपच्या तोंडाला चिमटा लावून त्यानं हे यंत्र तयार केलंय। या चिमट्यात साप पकडताना सापाला इजा होणार नाही याचीही पुरेपूर काळजी त्यानं घेतली आहे। त्यामुळे सापाला अगदी अलगद उचलून पकडता येणं शक्य झालंय। आपल्या देशामध्ये अशी स्टिक नाही आहे की जे सापाला इजा होणार नाही, तर ते बाहेर देशात बनवल्या जाते। आणि बाहेर देशात जर बनवल्या जाते तर आपल्या देशात का नाही बनवल्या जात? तर मी त्याच्यावर थोडीशी माहिती काढली यूट्यूबवरती आणि ते बनवायला सुरुवात केली। महत्त्वाचं म्हणजे ही काठी कुणीही हाताळू शकतं, इतक्या सोप्या पद्धतीनं ती बनवण्यात आली आहे। न घाबरता कुणीही सापाला पकडू शकतं। त्यामुळे सापांचं संरक्षण होईलच आणि त्याचबरोबर लोकांची भीतीही कमी होईल असा विश्वास नितीनला आहे। ह्या स्टिकनी कोणीही साप पकडू शकते। लेडीज, जेंट्स कोणीही साप पकडू शकते। महिला आणि जेंट्स कोणीही साप पकडून त्याला त्याच्या आदिवासामध्ये पकडून नेऊन सोडू शकते आणि याची हाईट 5 फुटापर्यंत असते। तर ही स्टिक कोणीही यूज करू शकते। नितीनची ही काठी निश्चितच कामाची आहे। या माध्यमातून सापाला आपण जीवनदानही देऊ शकतो, हेच दिसून येत आहे। विशाल करोळेसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, औरंगाबाद। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।